जेफ्री एप्स्टीन एका गुन्हेगारी साम्राज्याचा उदय आणि त्याचा अस्त नेमका कसा झाला. एप्स्टीन फाईल्स मधील काळं सत्य पाहू. आता एप्स्टीन म्हणजे काही साधा गुन्हेगार नाही, तर अख्ख्या जगाला, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आणि मोठ्या मोठ्या जगातल्या जगभरातल्या श्रीमंतांना आपल्या तालावर नाचवणारा एक असा माणूस होता, ज्याला माणूस म्हणावं का हा सुद्धा प्रश्न आहे. एप्स्टीनचं नाव ऐकलं की आज भले भले लोक घाम गाळतात. पण हा गडी नेमका आला कुठून, त्यानं पाप पचवलं कसं आणि हे पाप केलं कसं. एका सामान्य मास्तराच्या वेशातला हा लांडगा होता. सुरुवातीला तो एक मास्तर म्हणजे एक शिक्षक होता. त्यानं सत्तेच्या आणि पैशाच्या जीवावर कोवळ्या पोरीबाळींच्या आयुष्याचा खेळ केला, पार बाजार उठवला. आज आपण याच एप्स्टीनच्या सुरुवातीचा प्रवास आणि त्यानं हे साम्राज्य कसं उभं केलं, त्याचे काळे कारनामे आणि आता जे काही एप्स्टीन फाईल्सच्या रूपानं बाहेर आलेलं आहे त्याचं सगळं कांड याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. जेफ्री एप्स्टीनचा जन्म 1953 मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन मधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याचे वडील साधे बागेची देखभाल करणारे कामगार होते. आई शाळेत मदतनीस म्हणून काम करायची. जेफ्री लहानपणापासूनच लय हुशार होता. विशेषतः गणितामध्ये त्याचा हात धरणारा कोणी नव्हता. गणितातली त्याची बुद्धिमत्ता खूप कुशल होती. त्यानं आपली शाळा 2 वर्ष आधीच पूर्ण केली आणि वयाच्या 16व्या वर्षी तो कॉलेजला गेला. 16व्या वर्षी कॉलेजला जाऊन पण त्यानं कधीच पदवी पूर्ण केली नाही किंवा डिग्रीचं शिक्षण पूर्ण घेतलं नाही. तरीही 1974 मध्ये त्याने न्यूयॉर्कच्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या मुलांच्या शाळेमध्ये डॉल्टन स्कूलमध्ये गणिताचा शिक्षक म्हणजेच मास्तर म्हणून नोकरी मिळवली. आता डॉल्टन शाळेमध्ये म्हणजे त्या स्कूलमध्ये शिकवणारा हा मास्तर काही साधा नव्हता. त्याच्याकडे डिग्री नव्हती, पण बोलण्याचा तडाखा, बोलण्यामध्ये हुशार. त्या काळात शाळेच्या मुख्याध्यापक डोनाल्ड बार यानं त्याला कामावर घेतलं, तिथं शिक्षक म्हणून लावलं. डॉल्टन मध्ये श्रीमंत बापाची पोरं शिकायला यायची. एप्स्टीनचं डोकं लय चालायचं. त्याचं डोकं इतकं चालत होतं की तिथल्या पोरांना शिकवताना त्याने एक अक्कल लढवली. तिथल्या पोरांचे बाप लय श्रीमंत होते आणि त्यांच्याशी मैत्री वाढवायला त्यानं सुरुवात केली. तिथंच त्याची गाठ पडली एका ॲलन ग्रीनबर्ग नावाच्या व्यक्तीशी, जो त्यावेळेच्या बिअरस्टन या मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकेचा मालक होता. ग्रीनबर्गचा मुलगा एप्स्टीनकडे शिकत होता. आता एप्स्टीननं गणितातल्या आपल्या कौशल्यानं ग्रीनबर्गला असं काही भुलवलं, असं काही जाळं टाकलं की 1976 मध्ये शाळेतून त्याला हाकलून दिल्यावर, त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला काढलं होतं, तरी देखील एप्स्टीनला थेट वॉल स्ट्रीटवर त्यानं नोकरी मिळवून दिली. आता वॉल स्ट्रीटवर आल्यावर एप्स्टीननं काही मागं वळून बघितलं नाही. तो फक्त पैसा कमवत राहिला. तो फक्त पैसाच कमवत नव्हता, तर श्रीमंतांचे पैसे काळे कसे करायचे, पांढरे कसे करायचे आणि टॅक्स कसा वाचवायचा याचे सगळे मार्ग सांगत होता. त्यानं लय लवकर प्रगती केली. 1980 मध्ये तो बेअरस्टनचा भागीदार झाला. पण 1981 मध्ये एका नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्याला तिथून देखील बाहेर पडावं लागलं. मग त्यानं स्वतःची कंपनी काढली. त्या कंपनीचं नाव जे एप्स्टीन अँड कंपनी असं ठेवलं. त्याने एक नियम बनवलेला होता. तो फक्त अशाच लोकांचे पैसे सांभाळायचा ज्यांची किंमत किमान $1 अब्ज आहे. त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वळणबिंदू म्हणजे त्याच्या आयुष्याला सगळ्यात मोठं वळण इथंच मिळालं. लेस्ली वेक्सनर नावाच्या एका अब्जाधीशांनी त्याच्याशी झालेली मैत्री. आता वेक्सनर हा व्हिक्टोरिया सिक्रेटचा मालक होता. वेक्सनरने एप्स्टीनवर इतका भरोसा केला, इतका विश्वास केला की डोळे झाकून सगळं काही त्याच्या हातात दिलं. पॉवर ऑफ अटर्नी दिली. आपला मालमत्तेचा पूर्ण ताबा त्याच्याकडे देऊन टाकला आणि इथूनच एप्स्टीनकडे अफाट संपत्ती आली. त्यानं स्वतःचं खाजगी विमान घेतलं, न्यूयॉर्कमध्ये भव्य बंगला घेतला आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे लिटल सेंट जेम्स नावाचं एक खाजगी बेट देखील त्यानं याच पैशांमधून विकत घेतल्याचं सांगितलं जातं. हे बेट पुढे जाऊन पापाचं बेट बनलं. सगळे कांड, सगळे काळे धंदे याच बेटावर होऊ लागले आणि हे बेट याच काळ्या धंद्यामुळे ओळखलं जाऊ लागलं. एप्स्टीनने केवळ बिझनेसमॅनच नाही, तर राजकारण्यांनाही आपल्या जाळ्यामध्ये ओढलं. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स अँड्रू हे त्याचे जवळचे मित्र मानले जातात. एकेकाळी ते मानले जायचे. तो त्यांना आपल्या लोलिता एक्सप्रेस या खाजगी विमानातून फिरायला न्यायचा. त्याचं जे खाजगी विमान होतं त्याचं नाव लोलिता एक्सप्रेस होतं. ही विमानं आणि त्यांची बेटं म्हणजे जगाच्या कायद्यापासून लांब असलेलं एक असं ठिकाण होतं जिथं क्रूर कांड चलायची. आता एप्स्टीनच्या या साम्राज्यात केवळ कोवळ्या मुलींचा बळी दिला जात असे चलायची. आता एप्स्टीनच्या या साम्राज्यात केवळ कोवळ्या मुलींचा बळी दिला जात असे. हे कसं चालायचं याचा विचार कोणी केलाय का? आणि याचा विचार जरी केला तर आपल्यासारख्याच्या अंगावर काटा यायला लागतो. त्याने एक प्रकारचं पिरॅमिड उभं केलं होतं. त्यात त्याला साथ दिली ती ग्लेस्नेल मॅक्सवेल नावाच्या या बाईनी. आता मॅक्सवेल ही स्वतः एका मोठ्या मीडिया टायकूनची पोरगी होती. एप्स्टीनसाठी ती काम करायची. ती एप्स्टीनसाठी मुली शोधण्याचं काम करू लागली. ती मुलींना सांगायची की तुम्हाला
मसाज थेरपिस्ट किंवा ट्रेनिंग देतो किंवा मॉडेल बनवतो किंवा हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये काम देतो. जेव्हा या मुली एप्स्टीनच्या बंगल्यावर किंवा बेटावर जायच्या तेव्हा त्यांना मसाजच्या नावाखाली नग्न व्हावं लागायचं, असं सांगितलं जायचं आणि नंतर त्यांचं लैंगिक शोषण केलं जायचं. एप्स्टीन फक्त स्वतः त्यांचं शोषण करत नव्हता, तर आपल्या मोठ्या मित्रांनाही, पैशावाल्या मित्रांना या मुली पुरवायचा. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो या मुलींना पैसे द्यायचा आणि सांगायचा, की तुमच्यासारख्या आणखीन मुली घेऊन या जा. असं करून त्यानं एक मोठं जाळं तयार केलं होतं, ज्यात 14 ते 15 वर्षाच्या पोरी अडकल्या होत्या. 2005 मध्ये जेव्हा फ्लोरिडामध्ये पहिल्यांदा एका मुलीनं तक्रार केली, तेव्हा हे सगळं प्रकरण बाहेर यायला सुरुवात झाली. पोलिसांनी तपास सुरू केला, पुरावे मिळाले, पण एप्स्टीनचे हात लय लांब होते, कारण पैसा होता, पॉवर होती. सरकारी वकील अलेक्झांडर अकोस्टा याने एप्स्टीन सोबत एक गुपित करार केला, ज्याला स्वीट हार्ट डील असं अमेरिकेत म्हटलं जातं. आता याला म्हणतात स्वीट हार्ट डील. या करारामुळे एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला फक्त 13 महिने तुरुंगवास झाला आणि ते बी कसा, तर त्याला दिवसा कामाला बाहेर जाऊ देत होते, रात्री फक्त हे तुरुंगात झोपायला यायचा. आता ती येत होता का नव्हता हे बी आपल्याला माहित नाही. या अन्यायामुळे पीडित मुलींना कधीच न्याय मिळाला नाही. न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अमेरिकेतल्या लोकांचा सुद्धा उडू लागला. 2019 मध्ये एप्स्टीनला पुन्हा एकदा न्यूयॉर्कमध्ये अटक झाली. त्यावेळी आरोप लय गंभीर होते, पण खटला सुरू व्हायच्या आधीच 10 ऑगस्ट 2019 रोजी तो आपल्या कोठडीमध्येच मृत अवस्थेमध्ये आढळला, तिथंच मेला. सरकारी अहवालात म्हटलं गेलं की त्याने आत्महत्या केली, पण अनेकांना वाटलं की मोठ्या लोकांनी त्याचं नाव बाहेर येऊ नये, आपली नाव बदनामी होऊ नये म्हणून त्याला तुरुंगातच संपवलं, तिथंच मारून टाकलं. त्याच्या मृत्यूनंतर जगभरात एकच मागणी सुरू झाली, एप्स्टीनच्या ब्लॅक बुकमध्ये कोणाकोणाची नावं आहेत ती समोर आली पाहिजे आणि त्याने कोणाकोणाला मुली पुरवल्या होत्या ही माहिती बाहेर येणं गरजेचं होतं. अनेक वर्षे ही कागदपत्र कोर्टात आणि सरकारी कपाटात बंद पडलेली होती, पण शेवटी 2025 मध्ये अमेरिकेच्या लोकांनी खूप याची मागणी केली आणि अमेरिकेच्या संसदेनं एक ऐतिहासिक पाऊल उचललं आणि एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट नावाचा एक कायदाच बनवला गेला, ज्यामुळे सगळे काळे धंदे, एप्स्टीननं जे जे काळे कारनामे केले ते बाहेर यायला लागले. नोव्हेंबर 2025 मध्ये जेव्हा एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट नावाचा एक कायदा मंजूर झाला, तेव्हा अमेरिकेत खळबळ माजली. या कायद्यानुसार 19 डिसेंबर 2025 पर्यंत सगळी माहिती लोकांसमोर आणणं बंधनकारक होतं. तेव्हा हे कागदपत्र बाहेर यायला लागली. जेव्हा लोकांचे डोळे पांढरे झाले हे कारनामे ऐकून, जरी लोक अनेक नावं आधीच माहीत होते, तरी देखील असे कारनामे आणि असे कृत्य समोर यायला लागले की त्याचे नवीन पुरावे, ईमेल, फोटो, व्हिडिओ असे समोर यायला लागले आणि हे बघून माणसाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी यायला लागलं. ब्रिटिश राजघराण्यातील राजकुमार प्रिन्स अँड्रू यांचं नाव सुद्धा या फाईल्समध्ये हजारो वेळा आल्याचं सांगितलं जातं. व्हर्जिनिया जुफ्रे नावाच्या एका मुलीनं आरोप केला होता की ती जेव्हा 17 वर्षाची होती तेव्हा एप्स्टीननं तिला राजकुमारकडे पाठवलं होतं. नवीन फाईल्समध्ये एप्स्टीनचे असे अनेक ईमेल्स मिळाले आहेत, ज्यात राजकुमारला जेवण देण्याच्या बहाण्याने एका 26 वर्षाच्या रशियन मुलीशी ओळख करून द्यायला सांगितलं होतं. इतकंच काय, तर काही फोटोंमध्ये राजकुमार एका महिलेवर झुकलेले दिसत होते. आता जे लय आक्षेपार्ह मानलं जातं, असे फोटो, व्हिडिओ कित्येक तरी बाहेर यायला सुरुवात झाली आणि आता शिकत सुरुवात झाली. धक्कादायक नावं म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत माणूस एलन मस्क यांनी नेहमीच सांगितलं होतं की एप्स्टीन एक लय भयानक, लय विचित्र माणूस आहे आणि मी त्याला कधीच भेटलो नाही, असं मस्कचं म्हणणं होतं. पण नवीन फाईल सांगतात की 2012 आणि 2013 मध्ये मस्क आणि एप्स्टीन यांच्यात अनेक ईमेल्स झाले होते. एप्स्टीननं मस्कला आपल्या खाजगी बेटावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मस्क म्हणतात की ते कधीच गेले नाहीत, पण त्यांच्यातील संवादाची भाषा लय मैत्रीपूर्ण होती, असं मीडियामधून माहिती समोर आलेली आहे. आता या फाईल्स मधून दिसतंय तशी माहिती समोर आलेली आहे, पण माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल देखील लय माहिती समोर आली. क्लिंटन यांचे एप्स्टीनच्या घरी असलेले आणि अनसीन फोटो बाहेर आलेले आहेत. आता फाईल्समध्ये असं म्हटलंय की क्लिंटन यांनी एप्स्टीनच्या विमानात अनेक वेळा प्रवास केलेला आहे, त्यांच्या विमानात त्याच्यासोबत गेलेले आहेत. ट्रम्प यांच्याबद्दल FBI कडे आलेल्या अनेक तक्रारींची यादीच या फाईलमध्ये आहे, ज्यात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, पण न्याय विभागाने म्हटलं की हे आरोप अस्पष्ट आहेत आणि ते निवडणूक काळात बदनामीसाठी वापरले गेले असावेत, असं न्याय विभागाचं म्हटलं होतं. मधल्या काळात तसं सांगण्यात आलेलं होतं. ब्रिटनचे माजी मंत्री पीटर मॅन्डलसन यांचं नाव बाहेर आल्यावर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. फाईल्समध्ये असे पुरावे आहेत की एप्स्टीननं मांडलेले आणि हजारो डॉलर्स पाठवलेले. इतकंच काय, तर
मॅन्डलसन यांचा एक फोटो समोर आला, ज्यात अंडरवेअर मध्ये एका महिलेसोबत उभे आहेत, जिचा चेहरा काळा निळा करण्यात आलाय. या फाईल्समध्ये फक्त मोठ्या लोकांची नावं नाहीत, तर मुलींच्या किंकाळ्या आहेत, दडलेल्या आहेत, त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, अत्याचार आहे. त्यांच्यावर झालेले हे अत्याचार एप्स्टीन फाईल्सच्या निमित्तानं बाहेर येत आहेत. हा कायदा झाला त्यामुळे हे सगळं काही आता समजायला लागलंय. जेस मायकल्स नावाच्या एका डान्सरची साक्ष लय महत्वाची होती आणि ती लय भयानक होती. 1991 मध्ये जेव्हा ती 22 वर्षाची होती तेव्हा तिला एप्स्टीनच्या घरी बोलवलं आणि तिथं गेल्यावर एप्स्टीननं तिला नाही ते करायला लावलं. तिला भाग पाडलं, तिचं शोषण केलं. त्यानंतर त्याने तिच्या अंगावर $100 फेकून हाणले आणि तिला सांगितलं की तिथून तू आता निघून जाय. ती सांगते की त्या पैशाचं लय वीट आल्यावानी तिला वाटायचं. जणू माझं शरीर विकत घेतल्यासारखं तिला वाटू लागलं, असं ती सांगते. अशीच गोष्ट अनेक ॲनी फार्मर नावाच्या या मुलीची आहे. जेव्हा ती 16 वर्षाची होती तेव्हा एप्स्टीन आणि मॅक्सवेलने मिळून तिचं शोषण केल्याचं तिच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. या फाईल्समध्ये अशा शेकडो मुलींच्या मुलाखती आहेत, नोट्स आहेत. मॅक्सवेल कशी गोड बोलून त्यांच्या गळ्यामध्ये ओढायची. आता ही बाई मॅक्सवेल नावाची बाई जी आहे ती मुलींना गोड गोड बोलायची आणि आपल्या जाळ्यामध्ये ओढायची. एप्स्टीन समोर कसं हजर करायची याचे तपशील वाचताना अनेकांच्या अंगावर काटा येईल, थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. 19 डिसेंबर 2025 जेव्हा फाईल्स बाहेर आल्या तेव्हा लोकांनी बघितलं की बहुतेक पानावर सरकारी अधिकाऱ्यांनी काळ्या शाई फासली आहे, म्हणजे त्यांची नावं हाईड केलेली आहेत, लपवलेली आहेत. याला ब्लॅकआउट म्हणतात. विशेष म्हणजे 191 पानांच्या फाईल्समध्ये एकही शब्द वाचता येत नव्हता. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेत लय गोंधळ झाला. रोहन खन्ना आणि चक्क शुमर यांनी आरोप केला की न्याय विभाग मोठ्या राजकीय लोकांना आणि श्रीमंतांची नावं लपवत आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी सरकारी वकिलांनी गल्लत केली. त्यांनी श्रीमंत लोकांची नावं झाकली, पीडितांचे चेहरे आणि नाव फोटो लपवायच्या ऐवजी ते समोर आणले, खाजगी फोटो आणि नंबर प्रसिद्ध केले. यामुळे त्या पीडित मुलींना पुन्हा एकदा त्रासाला समोर जावं लागलं. एका बाजूला मोठ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी काळीशाही वापरली गेली, तर दुसरीकडे मात्र पीडितांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली. असे आरोप त्यांच्यावर त्यावेळेस झाले होते. आता नवीन माहितीनुसार ट्रम्प प्रशासनातील पाम बॉडी आणि टॉड ब्लांच यांची जाणीवपूर्वक केल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय. आता टॉड ब्लांच यांनी तर चक्क टीव्हीवर सांगितलं की आम्ही हप्त्या हप्त्याने फाईल्स देऊ. आता हप्त्या हप्त्याने फाईल्स देऊ म्हणजे काय, तर कायद्याचा भंग आहे. यामुळे काही नेत्यांनी तर त्यांच्यावर न्यायाचा अडथळा केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी अमेरिकेमध्ये केली होती. म्हणजेच काय, तर मोठ्या लोकांना सत्तेची आणि पैशाची किती मस्ती असते ती या सगळ्यामधून समजतं. पैशाच्या जीवावर माणसं राक्षसी कशी बनतात, कशी वागतात. एका शाळेच्या शिक्षकापासून सुरू झालेला हा व्यक्ती याचा प्रवास जगातील सर्वात मोठ्या मानवी तस्करीच्या रॅकेटपर्यंत पोहोचलेला आहे. त्यानं फक्त स्वतःच नाही तर जगातील सर्वात ताकदवर जे लोक आहेत त्यांना सुद्धा या पापाच्या चिखलामध्ये ओढलं, जेणेकरून तो कधीच पकडला जाणार नाही. त्याचा प्लॅन असा होता. परंतु आज 2026 मध्ये जेव्हा आपण या सगळ्या फाईल्सकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं की न्याय अजूनही पूर्ण मिळालेला नाही. या थोड्याफार फाईल बाहेर आल्यात, आणखीन खूप डेटा बाहेर यायचा. अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावं, मोठमोठ्या श्रीमंत व्यक्तींची नावं, यातून आणखीन बाहेर बरंच काही येणार आहे, जी काळ्या खाली दडलेली आहे. पण पीडित मुलींचा आवाज आता दाबला जाणार नाही अशी शक्यता वाटते. परंतु पैशापुढं आणि सत्तेपुढं नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. व्हर्जिनिया जुफ्रे, जेस मायकल्स आणि ॲनी फार्मर यांच्यासारख्या ज्या मुली आहेत यांच्यामुळे जगातील सगळ्यात घाण वाईट धंदे बाहेर आले, किमान लोकांना कळायला सुरुवात झाली. एप्स्टीनने जरी मेला असला तरी त्यानं उभं केलेलं हे पापाचं साम्राज्य अजूनही आपल्याला सावध करतंय. जगाच्या राजकारणात आणि अर्थकारणात किती मोठी घाण आहे आणि ही घाण साचलेली आहे. या एप्स्टीननं या एप्स्टीन फाईल्समुळं हे सगळं जगासमोर आलेलं आहे. येणाऱ्या काळात आणखीन बऱ्याचशा गोष्टी, बरीचशी घाण बाहेर पडणार आहे आणि ती घाण काय असणार आहे हे आपल्याला आताच ऐकल्यावर आपल्यासारख्या लोकांच्या अंगावर काटा यायला लागलाय. अगदी लहान लहान 12-12, 15-15 वर्षांचे लेकरं यांना पुरले नाहीत. आता आणखीन माहिती समोर येणार आहे. हा थोडा डेटा आहे. यानंतर हा पूर्ण डेटा आल्याच्या नंतर आपण सविस्तर याच्यावर आणखीन माहिती घेऊ.